नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. आज एक चित्रकाव्य आपल्यासमोर मी सादर करणार आहे. या चित्रामध्ये एक आजोबा आपल्या नातवंडाला घेऊन पायऱ्या चढताना दिसत आहेत. या चित्राकडे पाहून मला सुचलेली कवी कल्पना मी या कवितेत मांडलेली आहे आणि कवितेचं शीर्षक आहे दिस उरलेले थोडे. दिस उरलेले थोडे. नक्कीच तुम्हाला हे चित्रकाव्य आवडेल. ऐकूया माझं हे चित्रकाव्य. मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता अशा पाहून चित्राला. प्रत्येक नातू हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो आणि प्रत्येक आजोबा हा नातवंडाचा पहिला मित्र असतो. आणि म्हणून मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता अशा पाहून चित्राला. अवघड आयुष्याचा कसा चढायचा गड, अलिखित भविष्याचा कसा जिंकायाचा फड. जीवनात दुःख खूप आणि आनंदाची कमी, इथे चढाच्या नंतर येतो उतार नेहमी. मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता आज पाहून चित्राला. इथे कुणाच्या मनात नाही राहिली सचोटी, खरा मित्र शोधताना तुझी लागेल कसोटी. संपू शकते कधीही माझ्या प्रवासाची वाट, संपू शकते कधीही माझ्या प्रवासाची वाट. आता खरा सुरू झाला तुझा चालायाचा घाट. मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता अशा पाहून चित्राला. कर तयारी मनाची असो कोणतीही वेळ, अरे जन्म माणसाचा ऊन पावसाचा खेळ. कर तयारी मनाची असो कोणतीही वेळ, अरे जन्म माणसाचा ऊन पावसाचा खेळ. नाही सुटत इथले कुणा अवघड कोडे, अरे बघता बघता दिस उरतात थोडे. मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता अशा पाहून चित्राला. आणि ह्या शेवटच्या ओळी, येतो जन्माला माणूस पुन्हा परत जाण्याला, इथे मायावी संसार त्याला जुंपितो घाण्याला. येतो जन्माला माणूस पुन्हा परत जाण्याला, इथे मायावी संसार त्याला जुंपितो घाण्याला. मित्र पहिला सांगतो त्याच्या खरी मित्राला, मला सुचली कविता अशा पाहून चित्राला. धन्यवाद. हे कविता नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.